नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आजपासून आपण एक नवीन सदर या युट्यूब चॅनलमध्ये सुरू करतोय। या सदराचं नाव आहे साहित्य जगत। साहित्य जगतमध्ये आपण भगवान राईतकर सर साहित्य मित्र मंडळामधील जे कवी आणि कवयित्री आहेत त्यांच्या कविता यामध्ये आपण ऐकणार आहोत। अर्थात त्या कवितेचं प्रगट वाचन या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर करणार आहे। हे जे नवीन सदर आहे, सदर आपल्याला कसं वाटलं याविषयी आपण सर्वांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला आपण आता साहित्य जगत या सदरामधील पहिली जी कविता आपण वाचन करतोय, कवी आहेत मंगेश गंगाधर सावंत, राहणार पूस तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड। यांची कविता आहे, कवितेचं नाव आहे आरसा। पुढे ठेवून आरसा खरा चेहरा पाहिला, पुढे ठेवून आरसा खरा चेहरा पाहिला, माझा चेहरा मलाच छान दिसून राहिला, माझा चेहरा मलाच छान दिसून राहिला। सुंदर या चेहऱ्याला लोकांनी नाव ठेवले, सुंदर या चेहऱ्याला लोकांनी नाव ठेवले, आज माझे खरे रूप मी त्या लोकांना दावले, आज माझे खरे रूप मी त्या लोकांना दावले। त्यांचे टोमणे ऐकून हा जीव व्याकुळ होतो, त्यांचे टोमणे ऐकून हा जीव व्याकुळ होतो, नेहमी माझ्याच का मनात विचार येतो, नेहमी माझ्याच का मनात विचार येतो। विचार सोडून दिला, विचार सोडून दिला मनातील कल्पनेचा, विचार सोडून दिला मनातील कल्पनेचा, केला कोळसा लोकांनी बघ माझ्या भावनेचा, केला कोळसा लोकांनी बघ माझ्या भावनेचा। आरशात पाहुनी मी, आरशात पाहुनी मी विचार नव्याने केला, आरशात पाहुनी मी विचार नव्याने केला, मनातील विचार तो कायम निघून गेला, मनातील विचार तो कायम निघून गेला। मित्रांनो, यानंतर आपण दुसरी कविता वाचन करतोय, जी कविता ज्ञानेश्वर गायके कन्नड या आमच्या कवी मित्रांनी लिहिलेली असून त्या कवितेचं टायटल आहे गर्दीत माणसाच्या। या गर्दीत माणसाच्या माणुसकी हरवली, या गर्दीत माणसाच्या माणुसकी हरवली, निर्मळता माणसाची स्वार्थामध्ये बुडाली, निर्मळता माणसाची स्वार्थामध्ये बुडाली। ओसाडत्या रानातील झाडे कुठे ती गेली, ओसाडत्या रानातील झाडे कुठे ती गेली, आणि रोज हसणाऱ्या त्या हिरव्या वृक्षवेली, आणि रोज हसणाऱ्या त्या हिरव्या वृक्षवेली। आज उन्हात ग्रीष्माच्या शोधतोय सावलीस, आज उन्हाच्या ग्रीष्माच्या शोधतोय सावलीस, सोसूनी ऊन आता भेटतोय सावलीस, सोसूनी ऊन आता भेटतोस सावलीस। या गर्दीत माणसाच्या माणुसकी हरवली, निर्मळता माणसाची स्वार्थामध्ये उडाली। या खेळात जिंदगीच्या हरलो जरी कितीदा, या खेळात जिंदगीच्या हरलो जरी कितीदा, जिंकण्यास सिद्ध झालो युद्ध पुन्हा एकदा, जिंकण्यास सिद्ध झालो पुन्हा युद्ध पुन्हा एकदा। वादळे येतील जरी रोज माझ्या जीवनी, वादळे येतील जरी रोज माझ्या जीवनी, अंगद होनी उभा मी घट्ट समरांगणी, अंगद होनी उभा मी घट्ट समरांगणी। यानंतर आपण पुढची जी कविता घेतोय ती कविता प्राध्यापिका सौवर्षा विलास कावरे मूर्तिजापूर यांची असून मायबाप असं त्या कवितेचं टायटल आहे। आपण कविता वाचायला सुरुवात करतो। माय सागराची खोली बाप पर्वत विशाल, माय सागराची खोली बाप पर्वत विशाल, माय आभाळाची बोली बाप जळती मशाल, बाप जळती मशाल। माय जळती पणती बाप तळपता सूर्य, माय जळती पणती बाप तळपता सूर्य, माय झाडाची सावली बाप धरी उरी ध्येय, बाप धरी उरी ध्येय। माय शीतल सरिता बाप विशाल सागर, बाप शीतल सरिता माय विशाल सागर, माय चांदणी नभीची बाप प्रेमाची घागर, बाप प्रेमाची घागर।
माय ममतेचा झरा, माय ममतेचा झरा, बाप अमृताचं पानं, माय फुलातील मध, बाप संसाराचं गाणं, बाप संसाराचं गाणं. माय घराची काळजी, माय घराचे काळीज, माये घराचे काळीज, बाप काळजाचा श्वास, माय धरित्रीची माया, बाप लावे जीवा आस, बाप लावे जीवा आस. माय ज्ञानेश्वरी ग्रंथ, माय ज्ञानेश्वरी ग्रंथ, बाप होई ग्रंथ सार, माय ज्ञानेश्वरी ग्रंथ, बाप होई ग्रंथ सार. माय सावलीचे झाड, बाप झेलतो ना वार, बाप झेलतो ना वार. मित्रांनो, यानंतर आपण समोरची जी कविता घेतोय त्या कवितेच्या कवयित्री आहेत सौ सुवर्णा व्यंकट मुळजकर, परभणी. यांच्या कवितेचं टायटल आहे सखी. सखी तू सुंदर साधी, सखी तू सुंदर साधी, देन ईश्वराचं म्हणू. सखी तू सुंदर साधी, देन ईश्वराचं म्हणू. तेज तुझ्या रूपातल, सद्गुणाची आभा जाणू. तेज तुझ्या रूपातल, सद्गुणाची आभा जाणू. शक्तिरूप अस्तित्वाने सारी करीशी किमया, शक्तिरूप अस्तित्वाने सारी करीशी किमया. धागा विनशी एक एक, धागा विनशी एक एक, नाते जोडीशी लिलया, नाते जोडीशी लिलया. नानाविध कर्तव्यात रूप ध्येयाचे जपशी, नानाविध कर्तव्यात रूप ध्येयाचे जपशी. संकल्पाने युक्त कर्म, त्यात सुयश बघती, त्यात सुयश बघती. शूर तू रणरागिनी, शूर तू रणरागिनी, रक्ती विजय आढळ. शूर तू रणरागिनी, रक्ती विजय आढळ. दात्री सर्वस्वाची तूच, दात्री सर्वस्वाची तूच, देशी अमुप सढळ. वंद्य जरी तू जगती, भोग्य मानिती तुझला. वंद्य जरी तू जगती, भोग्य मानिती तुझला. अस्मितेच्या रक्षणास, अस्मितेच्या रक्षणास, भाळी अंगार सजला, भाळी अंगार सजला. मित्रांनो, साहित्य जगत हे सदर आपल्याला कसं वाटलं, कविता कशा वाटल्या हे नक्की कमेंट्समध्ये सर्वांनी लिहा. आपण साहित्य जगत हे सदर सुरू ठेवतोय. यामध्ये आपल्या सर्वांच्या म्हणजे भगवान राईतकर साहित्य मित्र मंडळाच्या ज्या कविता आहेत त्या आपण यामध्ये सादर करणार आहोत. सर्वांनी कविता आवडल्या तर लाईक्स करा, कमेंट्स करायला विसरू नका.